बाराळ येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शनासाठी हजारो भाविकांनी बाराळ येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून आज सकाळपासूनच पादुका व गुरुपूजन सोहळा, श्रींचे पादुका आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम पार पडले असून यावेळी हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले आहे। यावेळी जगद्गुरूंच्या पूजेसाठीच्या वस्तूंचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते, तर दुसरीकडे मात्र सकाळपासूनच महाप्रसादाचं वाटप चालू होते। एक सामाजिक बांधिलकी म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या वतीने विनामूल्य विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। येथे सुद्धा असेच एक उपक्रम म्हणून विधवा व गरजू महिलांना पिठांच्या गिरणीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व हजारो महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी बाराळ येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। माझं नाव रमेश गणपती नागमोड, मुक्काम रायकोट, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। बरेच दिवसापासून या सेवेमध्ये आहे मी। 2011 पासून या सेवेमध्ये आहे। 2011ला माझा अनुभव आहे त्या दिवशी। तेव्हापासून पादुका पूजनला नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेही जरी असलं तरी त्या ठिकाणी जातो पादुका पूजनच्या कार्यक्रमाला। या सोहळ्यासाठी आज पूजेचा मान तुम्हाला मिळाला, त्याबद्दल काय वाटतं? माऊलीच्या आशीर्वादामुळे मला पूजेचा मान मिळाला। मनामध्ये एवढीच इच्छा होती कधीतरी पादुका पूजन माऊलीला मला संतपीठावर बोलून घ्यावं एवढी अपेक्षा होती, म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या माऊलीनं माझी पूजा करून घेतली माझ्या हातून।